नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद माने आणि तुम्ही पाहत आहात चर्चासत्र. आजच्या चर्चासत्राच्या विषयाचं जे टायटल दिलंय ते धुरंधर. तुमच्यापैकी बरेच जणांना वाटलं असेल की हा धुरंधर हे शीर्षक बघून धुरंधर पिक्चर सिनेमा आणि त्याला लाभलेलं घवघवीत यश, त्याच्यामध्ये काम करणारे नट, दिग्दर्शक यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. परंतु तसं अजिबात नाही. कारण गेले कित्येक दशकापासून मी आपल्या भारतातील राजकारण आणि समाजात होत जाणारे बदल याच्यावर विचार करतात, तो कशा पद्धतीने बदल होत गेला आणि खरा धुरंधर कोण याचं उत्तर मिळवण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा एक विचित्र अशी गोष्ट लक्षात आली की ज्या मुख्य आहे त्याच्या बाबतीत चर्चा करताना कुठलेही राजकीय विश्लेषण करणारे जे काही लोक आहेत त्यांच्या विश्लेषणामध्ये सुद्धा या गोष्टी मला दिसल्या नाही. मित्रांनो, पूर्वी आपल्याकडे राज्य सत्ता होती. राजा असायचा, त्याचे सैन्य आणि प्रजा यांची देखभाल राजा करायचा. प्रजेच्या व्यवसायातून त्याला काही टॅक्स मिळायचा आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राजाकडून घेतली जायची. प्रजेमध्ये काही भांडण तंटा झाला तर जी समाज व्यवस्था होती त्यात ते आपसातच त्याचे न्याय निवाडा करत. पण एखादी जर गोष्ट जास्तच शिघळत असेल किंवा त्याचा पंचायत मध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये जर निकाल समाधानकारक होत नसेल तर ते राज दरबारी ती समस्या घेऊन जायचे. मग राजा त्याचा न्याय निवाडा करायचा. सगळं अगदी त्या काळात व्यवस्थित चाललं होतं. परंतु त्याच्यानंतर आपल्या देशावर परकीय आक्रमण सुरू झाली. अनेक अन्याय, अत्याचार सर्वसामान्य प्रजेने भोगले. राजांनी लढाया केल्या, त्यांना हरवलं. त्या काळात सैन्य परकीयांची आक्रमण थोपवून धरत होते. आज त्याच्यावर बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्या सगळ्या मी जरा बाजूला करतो, कारण हे प्रत्येकाला माहिती आहे कसे अन्याय अत्याचार केले, काय झालं. त्याच्यानंतर त्यांना थोपवताना महाराष्ट्रात आपल्या भूमीमध्ये राजा शिव छत्रपती यांचा जन्म झाला आणि त्यांनी त्या परकीयांना सळो की पळो करून सोडलं. एक साधा बालक त्यांनी ज्या हिमतीने आणि शौर्याने जे मावळे निवडले, त्यांच्याकडे सैन्य उभारणी केली आणि परकीय आक्रमण जे होते त्यांना सळो की पळो करून ठेवलं. त्याच्यानंतर इंग्रज आले व्यापाराच्या निमित्ताने आणि त्यांना सुद्धा जेव्हा त्यांचे अन्याय अत्याचार या प्रजेला सोसवेन असे झाले, तेव्हा त्याच्यातूनच अननोन चेहरे ज्यांना
ज्यांना स्वतःची प्रसिद्धी पण नको होती, परंतु अन्याय होतोय तर त्याला वाचा फोडली पाहिजे, असे असंख्य असंख्य ज्यांची नावाची नोंद सुद्धा आज इतिहासात मिळणार नाही, अशा लोकांनी क्रांती घडवून आपलं नेतृत्व एका व्यक्तीच्या मागे उभं केलं आणि इंग्रजांशी लढा दिला. त्याच्यावरती जास्त त्याच्यात हे नाही, कारण माझा उद्देश जो आहे की धुरंधर हे टायटल ज्याच्यासाठी आहे, आज धुरंधर पिक्चर मध्ये आपण बघितलं की त्या धुरंधरला स्वतःची अशी एक ओळख नाही, तशी सर्वसामान्य जनता जिला कोणी विचारतच घेत नाही किंवा त्या दृष्टीने कोण विचारच करत नाही. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर जे काही आपल्या देशाची प्रगती झाली ते सगळ्यांना माहिती आहे. किती गोष्टी आपल्या समोर कुठल्या गोष्टीने मांडल्या हे सुद्धा बरेच जणांना माहिती आहे. आपला इतिहास पुसून टाकायचं काम त्यात झालं. असो, तर युद्ध सुरुवातीची जी युद्ध कला होती ती तलवारी, भाले, हत्ती, रणगाडे, तोफा यांनी युद्ध लढली जायची. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाहीचा स्वीकार केला आणि ती लढाई आता लोकशाही पद्धतीने सर्वत्र लढली जाते. प्रत्येक देशामध्ये आता इलेक्शन हे सगळीकडे आहे. अमेरिकेची वेगळी पद्धत आहे, पाकिस्तानची वेगळी पद्धत आहे, आपली वेगळी पद्धत. आपल्याकडे तरी खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. आणि धूर्त असा मतदार राजा या मागच्या पारतंत्र्यापासून ते आतापर्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि तो संधीची वाट बघत असतो. स्वातंत्र्यानंतर प्रजातंत्र मध्ये मतदार हा राजा झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याकडे इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी आली. आणीबाणीमध्ये वृत्तपत्रांवर बंदी, नाना प्रकारे नेते जेलमध्ये, अनेक अत्याचार झाले. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती. पण त्यानंतर इंदिरा गांधीजींनी निवडणूक घोषित केली आणि त्या वेळी जेपींनी आंदोलन केलं होतं आणि सारी जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. आणि निकाल आणीबाणीनंतर जे निकाल लागले त्यात सत्ता बदल झाला. जनता पार्टी त्यावेळी सत्तेवर आली आणि काही दिवसानंतर इंदिरा गांधींना जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्याचा परिणाम आणि त्याची प्रतिक्रिया ही पुढच्या झालेल्या
निवडणुकांमध्ये दिसली. ज्या इंदिरा गांधी नको म्हणून त्यांचा पराभव करणाऱ्या जनतेनेच पुन्हा जोमाने आणि जास्तीत जास्त मतदान करून इंदिरा गांधींना पुन्हा निवडून दिलं. का? आज तर त्याचा विचार करता की ज्यांना आपण सत्ता दिली ते धड सत्ता चालवत नाहीत आणि स्वतःच्या राजकीय इच्छे आकांक्षा पुढे ते आपल्या पदाचा आणि आपल्या ताकदीचा गैरवापर करून या देशाला अजून कुठे घेऊन जातील. आधीच आपण राज्य सत्तेतून आता लोकशाही मार्गाने सत्तांतर घडवून आणतो, तर हे नेते किंवा ते पक्ष हा देशाचा कारभार चालवू शकणार नाही याची जाणीव त्यावेळेच्या सुज्ञ मतदाराला झाली. कारण मतदार काय बघतो, तर फक्त मला माझं जीवन शांतपणे जगायचं, त्याच्या काही अपेक्षा नसतात, त्याला कोणी मोठं म्हणावं, तो त्या दृष्टीने विचार करत असतो. आज ज्या निवडणुका झाल्या आपण बघतो, कित्येक नेते आज लाखो करोडो कमवून बसले, कित्येक घोटाळे झाले आपण बघितलं, आणि जनता त्याच्यावर गप्प आहे, कोणी बोलत नाही, वेळेची वाढ होत. आज या नेत्यांची मुलं, त्यांचे कामधंदे काय, करोडोची मालमत्ता या मुलांच्या नावाने आहे. त्यात अखिलेश असो, तेजस्वी असो, राहुल गांधी असो, हे सर्व जनता बघते आणि ती बोलत नाही. पण त्या सर्वसामान्य जनतेचा स्वार्थ इतकाच असतो की आपला देश वाचला पाहिजे, मला 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, परंतु समाधाने, सुखाने, समाधाने आणि शांततेने हे भारताचं वाटचाल व्यवस्थित आणि चांगल्या हातात जायला पाहिजे, त्याच्यासाठी ते बारीक नजर ठेवून असतात. ज्या इंदिराजींना निवडून दिलं, कारण त्यावेळी लोकांना समजलं होतं की हे व्यवस्थित या देशाची घडी बसवणार नाही, त्याच्याऐवजी जे काय असेल यांच्यापेक्षा हे नेतृत्व बरं म्हणून त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यांनी पुन्हा तो बदल घडवला, इंदिरा गांधी निवडून आल्या आणि त्याच्यानंतर सेक्युलरिझमच्या नावाखाली जो नाच या देशामध्ये चालू झाला तो सुद्धा जनतेने बघितला. ते गप्प बसले. आपले कित्येक नेते इफ्तार पार्ट्यांमध्ये जाऊन टोप्या लावून फिरतात, हे सुद्धा ते बघत होते. परंतु 2014 ला गुजरात मध्ये एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी एका मौलवीकडून टोपी घेण्याचा नकार दिला. ती क्लिप न्यूज चॅनलवर बातमीदारांनी, पत्रकारांनी इतक्या वेळा दाखवली की त्यांना वाटलं की आता नरेंद्र मोदी काही येत नाही. परंतु धुरंधरनी ती गोष्ट मनात ठेवली. धुरंधर म्हणजे जनता.
आज त्याच धुरंधर ठामपणे मोदींच्या मागे ते कोणाचेही नाहीत. जनता ना नरेंद्र मोदीची नाही, का इंदिरा गांधींची नव्हती, ना कोणाची नव्हती. त्याला आपलं हित कळतं. मतदान जेव्हा व्हायचं तेव्हा पहिले बॅलेट पेपरवर व्हायचं. ते बॉक्स कसे पळवले जायचे, मतदान करून दिले जायचं नाही, त्या सर्व गोष्टी होत्या. आणि नरेंद्र मोदी निवडून आल्यापासून अनेक पक्ष संघटना, त्यांचे नेतृत्व करणारे नेते यांना कळतच नाही काय करायचं. नरेंद्र मोदींना विरोध करता देशाच्या विरोधात तुम्ही जाता त्याचं भान नाही. मोदी यायच्या आधी देशामध्ये काय परिस्थिती होती, देशामध्ये कशाला आत्ता बंगालचं इलेक्शन झालं, ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त झालं आणि कित्येक वर्षापासून बंद असलेले देऊळ उघड झालं. या न्यूज चॅनलचे जे पत्रकार किंवा न्यूज चॅनल यांना त्याची गंध वार्ता तरी होती. अरे परदेशी फंडिंगवर पोचणार हे पत्रकार, यांना असं वाटतं की आम्ही बोलू तीच दिशा. एक मराठीमध्ये आहे ना, आम्ही बांधू ते तोरण आणि आम्ही बांधू ते धोरण. पण धुरंधर खूप विलंदर आहे, तो ताका सूरही लावून देणार नाही. योग्य वेळी योग्य नेतृत्वाचा उदय झाला तर त्याच्या पाठीमागे सुद्धा ही जनता ठामपणे उभी राहील. आता दिल्लीमध्ये बघतोय CJP काय ते कॉक्रोच यांचं आंदोलन चाललंय. त्याच्यातले चेहरे बघा, त्यांना सुद्धा पाठिंबा द्यायला निघाले. या सर्व गोष्टीवरती नजर ठेवून सर्वसामान्य मतदार आणि प्रजा असते आज खरी तीच ठामपणे मोदी सरकारच्या मागे. उद्या मोदींपेक्षा चांगला नेता मिळाला तर त्याच्या मागे सुद्धा जायला ती जनता कमी करा. कारण जनता ही कुठल्याही नेत्याची नसते. कारण त्यांनी बघितलंय गडगंजच्या प्रॉपर्ट्या कशा आहेत, आणि त्याला भुलून हल्ली जो तो नगरसेवक मी कसा होणार याच्यासाठी सगळ्या बॅनर फ्लॅक्स मध्ये आपली ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. अरे नगरसेवक झालं की संपलं, अरे मस्त आयुष. किंवा आमदार खासदार झालं, परंतु खरा धुरंधर योग्य वेळी फक्त एक बोट, तलवारी घेऊन लढायची गरज नाही. आपल्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार आणि आपल्या हिताबद्दल कुठला पक्ष कुठला नेता बोलतोय त्याच्या पाठीमागे ही जनता ठामपणे उभी राहील. एवढं बोलून मी हा विषय थांबवतो. धुरंधर खरा तर ही जनता, ही प्रजा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी अनेक बलिदान झाली, त्यांचे नावं पुसली आणि आम्हाला नको ते नेते
म्हणजे साधं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या हाल अपेष्टा भोगल्या देशासाठी, त्यांना माफीवीर म्हणतात. आणि आम्ही गप्प बसतो, कारण सर्वसामान्य मतदार हा फक्त बोलत नाही, वेळ आली की एका बोटाची ताकद दाखवतो. एवढं बोलून मी हा विषय संपवतो. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा एक वेगळा विषय मला सुचला म्हणून मी त्याच्यावर भाष्य केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.